मी तुम्हाला वाचन हा एक संस्कार याबद्दल काही 4 ओळी सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. वाचन हा एक संस्कार आहे आणि तो आपल्याला लाभला पाहिजे. वाचन हा एक संस्कार आहे आणि तो आपल्याला लाभला पाहिजे. लहानपणी एक शब्द ना शब्द त्या पुस्तकातून त्या वाचनातून कळला. लहानपणी एक शब्द ना शब्द त्या पुस्तकातून त्या वाचनातून कळला. जीवनाचा खरा अर्थ त्या वाचनाने सांगितला. जीवनाचा खरा अर्थ वाचनाने सांगितला. वाचन ही एक समृद्धी आहे आणि आपण ती मरेपर्यंत टिकवावी. वाचन ही एक समृद्धी आहे आणि आपण ती मरेपर्यंत टिकवावी. वाचन हा एक छंद आहे. तो आपल्या मेंदूला प्रेरणा देतो की धैर्य कसं गाठायचं. वाचन हा एक छंद आहे. तो आपल्या मेंदूला प्रेरणा देतो की धैर्य कसं गाठायचं. तुकडोजी महाराज म्हणतात, नवे कपडे घेऊ नका, एक पुस्तक घ्या, कारण नवीन कपडे फक्त थोड्या वेळासाठी आणून देतात. पण पुस्तक आपल्याला आयुष्यभर साथ देतं. पुस्तक आपल्याला आयुष्यभर साथ देतं. ग्रंथ आहे आपल्या साथी, देऊ आपण त्याला हाती. ग्रंथ आहे आपल्या साथी, देऊ आपण त्याला हाती. अंधारात जळू एक प्रकाशाची वाट. अंधारात जळू एक प्रकाशाची वाट आणि आयुष्यभर आपल्याला आहे त्या पुस्तकाची साथ. आयुष्यभर आपल्याला आहे त्या पुस्तकाची साथ. वाचन थांबले की विचार थांबतात. विचार थांबले की मन थांबतं. मन थांबलं की धैर्य थांबतं आणि धैर्य थांबलं की सगळं संपतं. त्यामुळे रोज 2 पानं वाचन केलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, वाचाल तर वाचाल. धन्यवाद. नमस्कार, मी भार्गव पांडुरंग सारखे जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा. आदरणीय व्यासपीठातील माझे मित्रमैत्रिणी, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो ऐकताच मनात भीती, उत्सुकता आणि दडपण एकदम वाढते. तो म्हणजे परीक्षा परीक्षा परीक्षा. होय, परीक्षा म्हटलं की काही जणांचा चेहरा फुलतो तर काही जणांचा चेहरा पडतो. परीक्षामध्ये फक्त प्रश्नपत्रिकाच नाही मिळत, परीक्षा ही आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग सुद्धा आहे. शालेय परीक्षा आपल्या पुस्तकी ज्ञान तपासतात, पण खऱ्या परीक्षा रोजच्या जीवनात घेतल्या जातात. वेळ पाळणे, प्रामाणिक राहणे, कठीण प्रसंगी धैर्य दाखवणे या आपल्या जीवनातल्या परीक्षा आहेत. आपण ते सर्वसामान्य आहोत. थोडा मोठ्यांना सुद्धा परीक्षा चुकले नाही. संत तुकाराम महाराजांनी पाखंडी समाजाविरुद्ध परीक्षा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरोधात स्वराज्य स्थापनेची परीक्षा दिली. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षणाची परीक्षा दिली. महात्मा गांधी, राजगुरू अशा अनेक क्रांतिकारकांना स्वातंत्र्य लढ्याची परीक्षा द्यावी लागली. महात्मा फुले यांना अस्पृश्य उद्धाराची परीक्षा द्यावी लागली. आपल्याला वाटतं परीक्षा नसली तर किती बरं होईल ना. मित्रांनो, विचार करा, परीक्षा नसली तर आपल्याला मेहनतीचं महत्त्व समजलं असतं का. विजयाचा आनंद घेता आला असता का. परीक्षा हीच तर आपल्याला घडवते, शिस्त लावते आणि आत्मविश्वास वाढवते. परीक्षेत अडथळा नाही बरं मित्रांनो. परीक्षा ही एक पायरी आहे, आपण सतत पुढे पुढे नेत राहते. शेवटी एवढंच सांगतो, परीक्षा ही भीती नाही, यशाकडे नेणारी दिशा आहे. धन्यवाद. माझे नाव फातिमा इम्रान संगठी. मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शब्दांनी शृंखला उघडताना मन भावनांनी ठाव घेते. शब्दांनी शृंखला उघडताना मन भावनांनी ठाव घेते. सुखदुःखांच्या वनवाटांना मन आसमानांनाही वाव देते. सुखदुःखांच्या वनवाटांना मन आसमानांनाही वाव देते. खरं जगायचं कसं याची प्रेरणा देतात कर्मवीरांना. म्हणूनच करावीशी वाटते त्यांची वक्तृत्व वंदना. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाज सुधारक, शिक्षणाची गंगा सरेपर्यंत पोहोचवणारे थोर शिक्षक प्रसारक, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. महाराष्ट्र दगडधोंडांच्या कडे व कपालीचा देश. भले या रत्नांच्या खाणी आमातीत नसतील, परंतु पृथ्वी मोलाची लाख नवरत्ने आमातीत जन्माला आली. आणि त्यापैकी एकच म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोर या गावी गंगामातेच्या पोटी या महान मानवाचा जन्म झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 5वी इयत्तेपर्यंतचे शिक्षण विटा येथे घेतले. त्यात पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरला जावे लागले. कोल्हापूरला त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली, परंतु त्यात अपयश आले. शिक्षणात अपयश आल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी
शिक्षणाच्या प्रसारात आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले या गावी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होऊ शकणार नाही हे ओळखून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीत, कमवा आणि शिका या मूलमंत्रातून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यशाची विविध शिखरे पादाक्रांत केली आहे. शेवटच्या वेळेस बोलते राहिले मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन बाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. धन्यवाद. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असा एक अद्भुत प्रसंग सांगणार आहे. ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. तर एके दिवशी सायंकाळी राजे बाळ शंभूराजांसमोर गडावर फेरफटका मारायला गेले होते. त्यावेळी तिथे मोहम्मद सईद आला. मोहम्मद सईद म्हणजे राजांच्या खास अश्वशाहीचा प्रमुख. मोहम्मद सईद आल्यावर राजे म्हणाले, मोहम्मद का आलास? तेवढ्यात मोहम्मद म्हणाला, राजे विश्वासची तब्येत काही ठीक नाही. सकाळपासून त्याला बुखार आहे. विश्वास म्हणजे राजांचा खास आवडता घोडा. दरवेळी सदैव राजांना तो मोहिमेत साथ द्यायचा. पण विश्वास आजारी असल्याचे कळताच राजांना खूप दुःख वाटले. मोहम्मद हे सगळे सांगतात. राजे म्हणाले, चारा खातो का? पाणी पितो का? चलबिचल आहे का? धापतो का? राजांचे हे प्रश्न ऐकताच मोहम्मद सईद म्हणाला, पडून आहे सरकार. तेवढ्यात राजे चटकन म्हणाले, आम्ही बागेत येतो, तू चल पुढं. आता राजे लगोलग बागेत आले. राजांना पाहताच राजांची आवडती घोडी तुरुंगी, इंद्रायणी, गजरा, रणबीर हे सारे खूर आपटू लागली. तबेल्याच्या बाहेर तोंड काढून खुरखूर लागली. राजे जेव्हा कधी बागेत येत असे तेव्हा सगळ्यांना हात फिरवत असे. पण आज राजे कोणाकडेही न पाहता सरळ विश्वासच्या तबेल्याकडे गेले. आता राजे विश्वासच्या तबेल्याकडे गेले. विश्वास पडून होता. राजांनी विश्वासवरून हात फिरवला. विश्वास खुरखुरायला लागला. तेवढ्यात राजे वैद्यभाऊ म्हणाले, बरा होईल ना? राजे वैद्यभाऊ म्हणाले, जनावरांच्या त्याचं काही सांगता येत नाही. बराच वेळ झाला. खूप रात्र झाली होती आणि बागेत आणखी मशाली शिरल्या. आणि आणखी म्हणजे बागेत आऊसाहेब आल्या होत्या. आऊसाहेब म्हणाल्या, शिवबा आज टाकाला तुम्ही आला नाही, सारी कोळंबली. तेवढ्यात राजे म्हणाले, जोपर्यंत विश्वास बरा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तेवढ्यात आऊसाहेब म्हणाल्या, मग इथे बसून काय करणार? तेवढ्यात राजे म्हणाले, जेवढं करणं शक्य होईल तेवढे करेन. पण जर हा विश्वास माझ्या डोळ्यासमोर राहिला तर मला थोडं बरं वाटेल. बराच वेळ झाला. आऊसाहेब विश्वासची दृष्टी काढून गडावर गेल्या. बराच वेळ झाला होता. आजूबाजूच्या कट्ट्यावर सारे पेंगत होते आणि अचानक विश्वास कुरकुरला. राजाने मान वर करून पाहिली तर विश्वास चक्क उठण्याचा प्रयत्न करत होता. आणि चक्क विश्वास उठला. कारण तो उभा राहणारच. कारण की जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकताच आपल्या अंगात इतकी ऊर्जा भरते ते एका प्राण्याच्या अंगात का नाही भरणार बरं? विश्वास उभा राहिला होता. राजांना खूप आनंद झाला होता. आणि तेवढ्यात विश्वासने आपली मान पुढे करत राजांची मान चटली. राजांना गुदगुल्या झाल्या. राजे हसले आणि आजोबा सगळ्यांना बोलवले, तानाजी महादेव लवकर या. आजोबाची पेंगणारे पटकन आले. सगळे आले आणि बघितले विश्वास उठला होता. या आदिलशाहीने मुघलांच्या अवलादींनी सत्तेसाठी राज्यासाठी आपल्या बापाचा देखील खून केला. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका घोड्यासाठी अख्खी रात्र बागेत बसून काढली. मित्रांनो, राजे जितके शिस्तप्रिय होते तितकेच प्रेम देखील होते. राजांचे अनेक पैलू, राजांची अनेक रूप आपल्याला पाहायचे असतील तर हा अख्खा जन्म देखील पडेल. धन्यवाद. मी आता 7वीत शिकते. मी आज तुम्हाला स्वराज्य रक्षक शंभूराजे यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. हे संभा कर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता ते माझे छत्रपती संभाजी महाराज. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभूराजे, जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजे, सळसळत्या रक्ताचा तगतगता अंगार म्हणजे शंभूराजे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 जुलै 1657 रोजी
आणि